यूज डीप कॉन्फिडेंट. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. मुक्ताईनगरमध्ये शासकीय विश्रामगृहात परिसरात बिबट्याची एंट्री, प्रशासनाची तातडीची कारवाई. मुक्ताईनगर शहरातील शासकीय विश्रामगृह परिसरात बिबट्या आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तात्काळ हालचाली सुरू केल्या. या घटनेची माहिती मिळताच आमदार चंद्रकांत पाटील, पोलीस प्रशासन तसेच वन विभागाची रेस्क्यू टीम तातडीनं घटनास्थळी दाखल झाली. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला. रेस्क्यू टीमने अत्यंत दक्षतेने आणि नियोजनपूर्वक कारवाई करत बिबट्याला सुरक्षितरित्या जेरबंद केले आणि या संपूर्ण कारवाई दरम्यान कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला आहे. दरम्यान या घटनेमुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं, मात्र प्रशासनाच्या त्वरित प्रतिसादामुळे परिस्थिती लवकरच नियंत्रणात आली. कारण जे काही नागरिकांनी पण आम्हाला सहकार्य केले, प्रशासनाने सहकार्य केले, त्या सर्वांच्या मदतीने सुखरूपपणे आपण बिबट्याला रेस्क्यू केलेला आहे. सो थँक्स टू ऑल. पण कुठेतरी वनविभागातील जे पाणवटे आहेत किंवा पाण्यासाठी भटकंती होत आहे का? हा बिबट्याचा वावर थेट गावात शहरामध्ये आलेला आहे बिबट्या. आपण जंगलामध्ये पाणवठ्यांमध्ये पाणी टाकतच असतो, परंतु कधीतरी रस्ता चुकून तो आलेला असावा. कारण मुक्ताईनगर तालुक्यामध्ये ही पहिलीच घटना आहे की शहरामध्ये बिबट्या आढळून आलेला आहे. काय उपाययोजना करणार आहात पुढे तुम्ही? हीच उपाययोजना करणार आहे की माझ्या जंगलाला लागून जितके काही गावं आहेत त्या लोकांना जनजागृती करणं, ग्रामपंचायती थ्रू पत्रकं वाटणं, लहान मुलांची काळजी कशी घ्यावी हे सांगणं. कारण माझ्या तालुक्यामध्ये बऱ्याचशा घटना ह्याच आहेत की जे जंगलाला लागून गावं आहेत तिथे तो रात्रीचा येतो आणि पुन्हा जंगलामध्ये जातो, त्याच्यामुळे त्याला पकडता येत नाही. आता हे रेस्क्यू ऑपरेशन आपण आता शहरात होता, तो सगळ्यांच्या जीवाला धोका होता. या घटनेमध्ये मॅडम आमदार देखील जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. मोठं यश मला आलेलं आहे. कोणी जखमी आहे का? आता जस्ट भेटून आले आमदार साहेबांना, ते व्यवस्थित आहेत, परंतु त्यांनी पण बरंच सहकार्य केलेलं आहे बिबट्याला. साधारणतः वय काय होतं मॅम या बिबट्यात आणि त्याला काही दुखापत झाली आहे का? बिबट्याचं वय पावणे 2 ते 2 वर्ष दिसून येत आहे आणि मी प्राथमिक तपासणी केलेली आहे, त्याला कुठे इजा झालेली नाही. मॅडम, याच ठिकाणी जो बिबट्या ठेवलेला आहे त्या ठिकाणी पत्रकारांना गेटवर तुमच्या कर्मचाऱ्यांकडून पत्रकारांना गेटवर रोखण्यात आलं आणि सर्वसाधारण लोकांना इथे पिंजऱ्यापर्यंत सोडण्यात आलेलं आहे. नाही, त्यांची काही चुकी नाही आहे. ते वरिष्ठांचे आदेश असतात की त्यांचे वरिष्ठ जोपर्यंत येते नाही तोपर्यंत कुणाला येऊन द्यायचं नाही, त्याच्यामुळे त्यांनी थांबवलं. मॅडम, तोच विषय इथे छोटे छोटे बाळ पण येऊन गेलेले आहे, त्यांचे व्हिज्युअल पण आमच्याकडे आहे. ठीक आहे, परंतु त्यांचा उद्देश तो मला थांबवण्याचा नव्हता. बस मी माझी वाट बघत असते. ठीक.